जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 17वा. प्रकृती पुरुष नाम. समास 10वा. टोनप सिद्ध लक्षण नाम. श्रीराम समर्थ. आवर्णोदकी हाटकेश्वर त्यास घडे नमस्कार. महिमा अत्यंतची थोर तया पाताळ लिंगाचा. पाताळातील निश्चळ हाटकेश्वराचे शिवलिंग चहूबाजूंनी चंचळ आवरणोदकाने दाट भरलेले असल्याने तेथे प्रत्यक्ष देहाने जाता येत नाही. सारासार विचार करून मनाच्या साह्याने त्याचे दर्शन घ्यावे लागते. हेच या समासात विशद केले आहे. परंतु बाष्कळ नि मूर्ख लोक मात्र जड, चंचळ आणि निश्चळ अशा या भिन्न तत्वांना एकच मानून गोंधळ माजवितात. त्यांना या समासात समर्थांनी खूप दूषणं दिली आहेत. शब्दाच्या वाच्य अर्थामधून लक्षांश उमजून त्या योगे निर्गुण परब्रह्माची अनुभूती घेता येते. जे जे गुण सांगितले आहेत ते ते नाशवंत आहेत, पण निर्गुण परब्रह्म मात्र अविनाशी आहे. निर्गुण ब्रह्म हे आपणच आहोत. या दशकाच्या श्रवणाने केवळ विवेकाच्या साह्याने अनुभवातीत त्रिपुटीरहित निश्चळ परब्रह्माची प्राप्ती होते. आवरणोदकी हाटकेश्वर त्यास घडे नमस्कार. महिमा अत्यंतची थोर तया पाताळ लिंगाचा. परंतु तेथे जाववे ना, शरीर रे दर्शन घडेना. विवेके आणावे अनुमाना तया ईश्वरासी. साता समुद्रांचे वेडे उदंड भूमी पहिलीकडे. शेवटी तुटलेकडे भूमंडळाचे. 7 समुद्र ओलांडावे तेथे जाणे कैसे फावे. म्हणून विवेकी असावे साधुजन. जे आपणास नवे ठावे ते जाणतयास पुसावे. मनोवेगे तने फिरावे हे तो घडेना. जे चर्मदृष्टीस नवे ठावे ते ज्ञानदृष्टीने पहावे. ब्रह्मांड विवरून राहावे समाधाने. मध्ये आहे भूमीचे चढळ म्हणून आकाश आणि पाताळ. ते चढळ नसता अंतराळ चहूकडे. तयास परब्रह्म म्हणावे जे उपाधी वेगळे स्वभावे. जेथे दृश्य मायेच्या नावे शून्याकार. दृष्टीचे देखणे दृश्य मनाचे देखणे भास. मनातीत निराभास विवेके जाणावे. दृश्य भास अवघा विघडे. विवेक तेथे पवाडे. भूमंडळी ज्ञाते थोडे सूक्ष्मदृष्टीचे. सप्त आवरणाच्या उदकात वास्तव्य करीत असलेल्या अत्यंत थोर महिमा असलेल्या हाटकेश्वर नावाचा पाताळलिंग रूप देवाला माझा नमस्कार असो. परंतु तेथे प्रत्यक्ष जाता येत नाही. या स्थूल शरीराने त्याचे दर्शन घडत नाही. पण त्या ईश्वर रूप हाटकेश्वराला विवेकाने जाणता येते. 7 समुद्रांच्या पलीकडे भूमीचा अफाट विस्तार आहे. त्या भूमीचे शेवटी उंच कडे तुटलेले आहेत. हे 7 समुद्र ओलांडून तेथे कसे जाता येईल. म्हणून साधकांनी विवेकानेच हे सारे जाणून घ्यावे. या सर्व पुराणातील कल्पना असत. जे आपणास ठाऊक नसते ते त्यातील जाणकारास विचारावे. मन ज्या वेगाने फिरू शकते त्या वेगाने शरीर कधीच फिरू शकत नाही. जे चर्मदृष्टीच म्हणजे प्रत्यक्ष डोळ्यास दिसत नाही ते ज्ञानदृष्टीने पाहावे. त्या दृष्टीने ब्रह्मांडाचे विवरण करून समाधानाने राहावे. आकाश आणि पाताळ यामध्येच ही पृथ्वी असल्याने वर आकाश खाली पाताळ असा भेद झाला आहे. अन्यथा या पृथ्वीचा आडपडदा नसता तर सर्वत्र पोकळ अंतराळ भरलेले दिसले असते. त्या आकाशाला परब्रह्म म्हणण्यास हरकत नाही, कारण ते स्वभावतःच उपाधीपासून मुक्त असून त्याच्या ठिकाणी दृश्य मायेचा अजिबात मागमूस नसून सारे काही शून्यवत आहे. त्याला परब्रह्म म्हणावे. ते अनंत, अमर्याद,
दृश्यरहित आहे. आपल्या दृष्टीला जे दिसते ते दृश्य होय. जे मनाला आकलन होते तो भास होय. मनातीत निराभास परब्रह्मास विवेकाने जाणावे. दृश्य पदार्थ आणि मनाला होणारा भास हे दोन्ही जेथे संपूर्ण मागे पडतात, अवगा विघडे म्हणजे पूर्णता हे काहीही घडत नाही, तेथे विवेकदृष्टीचे पवाडे म्हणजे तेथे सूक्ष्म दृष्टीने प्रवेश करतो. विवेकाने ते परब्रह्म पाहतो. पण या भूमंडळी अशा सूक्ष्म दृष्टीचे ज्ञाते फारच थोडे आढळतात. जितकी अधिक सूक्ष्म दृष्टी तितकी ती अधिक विशाल होत जाते. सूक्ष्मातिसूक्ष्म आणि विशाल ज्ञानदृष्टी ही सतत मनन चिंतन अनुसंधानाने ज्यास प्राप्त होते तो धन्य होय. श्री समर्थांनी पवाडे हा शब्द अत्यंत व्यापक अर्थाने योजला आहे. संदर्भानुसार पवाडे या शब्दाचा अर्थ घ्यावा लागतो. वाचांश वाचेने बोलावा, न बोलता लक्षांश जाणावा, निर्गुण अनुभवास आणावा गुणाचे न योगे. नाना गुणास आहे नाश, निर्गुण ते अविनाश. ढोबळ्याहून विशेष सूक्ष्म देखणे, जे दृष्टीस न पडे ठावे ते ऐकून जाणावे. श्रवण म्हणणे पडे ठावे सकळ काही. वाचांश वाचेने बोलावा म्हणजे जे वाणीने बोलून स्पष्ट करता येतो तो वाचांश होय. पण लक्षांश मात्र न बोलताच जाणावा लागतो. लक्षांश शब्दातीत आहे, तो शब्दाने सांगता येत नाही. त्याचप्रमाणे गुणाच्या योगाने निर्गुणाचा अनुभव घ्यावा. ज्याची ज्ञान दृष्टीही सूक्ष्म आहे त्याला लक्षांश जास्त सखोल उमजतो. त्रिगुणात्म दृश्याच्या विवरणाने त्या पलीकडे असलेल्या सूक्ष्म अविनाशी तत्वाचे सूक्ष्म ज्ञान दृष्टीने आकलन करता येते. सर्व सगुण नाशवंत आहे, निर्गुण मात्र अविनाशी असते. ते अविनाशी सूक्ष्म निर्गुण पाहण्यासाठी स्थूळ ढोबळ दृष्टी उपयोगी पडत नाही. त्यासाठी सूक्ष्मातिसूक्ष्मास आकलन करून शकणारी विशेष सूक्ष्म ज्ञानदृष्टीच असावी लागते. जे दृष्टीस न पडे ठावे म्हणजे जे आपल्या स्थूल दृष्टीला दिसत नसते, म्हणून ते माहीत नसते, ते ऐकून जाणावे लागते. अष्टदेचे जिनसनाना उदंड पाहता कळेना, अवघे सगट पिटावेना कोणी एके. सगट सारखी स्थिती झाली, तेथे परीक्षाच बुडाली. चवीन टाने कालविली नानाने. टोनपान हे गुणग्राहिक, मूर्खास कळेना विवेक. विवेक आणि अविवेके एकच म्हणती. उंच नीच कळेना ज्याला, तेथे अभ्यासाची बुडाला. नाना अभ्यासे प्राणियाला सुटका कैची. वेड लागून झाले ओंगळ, त्यास सारखेच वाटे सकळ. ते जाणावे बाष्कळ विवेकी नव्हे ती. ज्यास अखंड होतो नाश, त्यासीच म्हणते अविनाश. बहुचकीच्या लोकांस काय म्हणावे. ईश्वरे नाना भेद केले, भेदे सकळ सृष्टी चाले. आंधळे परीक्षवंत मिळाले, तेथे परीक्षा कैची. अष्टदा प्रकृतीपासून असंख्य दृश्य पदार्थ आणि जीवसृष्टी निर्माण झाली आहे. या सर्वांचे सरसकट ज्ञान करून घेणे शक्य होत नाही. त्याविषयी संपूर्णपणे कोणीही सांगू शकत नाही. ते सर्व सरसकट एकसारखे आहे असं म्हणावे तर मग तेथे परीक्षा करण्याची, निवाडा करण्याची आवश्यकताच उरणार नाही. एखाद्या माणसाच्या जिभेला चवच नसेल तर तो विविध प्रकारचे सारे अन्न एकत्र कालवितो. तसेच हे झालं. टोनपा माणूस गुणग्राहिक असत नाही, म्हणून त्याला पदार्थाची किंमत वाटत नाही. तर मूर्खास विवेक कळत नाही. तो मूर्ख माणूस विवेक आणि अविवेक हे दोन्ही एकच समजून चालत असतो. श्रेष्ठ व कनिष्ठ यातील फरक ज्यास कळत नाही त्याला परमार्थाचा अभ्यास करता येत नाही.
सूक्ष्म श्रेष्ठ व स्थूल कनिष्ठ हे समजले तर परमार्थ साधना करणे शक्य असते. हे न समजता नुसत्या स्थूल दृश्याच्या अभ्यासाने माणसाची सुटका कशी होईल, मोक्ष कसा मिळेल? वेड लागलेला माणूस ओंगळवाने वर्तन करतो. त्यास चांगले वाईट हे सर्व एकसारखेच वाटत असते. त्याचे वर्तन बाष्कळ आणि अविवेकीपणाचे असते. ज्या दृश्य विश्वाचा अखंडपणे नाश होत आहे त्यालाच हे मूर्ख लोक अविनाशी म्हणत असतात. असल्या अडाणी पण स्वतःला शहाणे समजणाऱ्या लोकांस काय म्हणावे ते कळत नाही. निसर्गदेवाने या विश्वात अनंत भेद केले आहेत. असे भेद आहेत म्हणूनच या सकळ सृष्टीचे व्यवहार चालू आहेत. पण परीक्षा करणारेच आंधळे असतील तर ते दृश्यसृष्टीतील भेद कोणाला दिसतील? मग तेथे कसली परीक्षा आणि काय? जेथे परीक्षेचा अभाव तो टोनपा समुदाव, कुणाची नाही गौरव येईल कैचे. खरे खोटे एकची झाले, विवेकाने काय केले, असार सांडून सार घेतले साधुजनी. उत्तम वस्तूची परीक्षा कैसी गडे नतद्रष्टा, दीक्षाहीनापासी दीक्षा येईल कैची. आपले न ओंगळपणे दिशा करून शौचनेने, वेदशास्त्रे पुराणे त्यास काय करीती. आधी राखावा आचार मग पहावा विचार, आचार विचारे पहिलं पार पाविजेतो. ज्याच्यापाशी पारमार्थिकदृष्ट्या परीक्षा करण्यासाठी आवश्य असलेली सूक्ष्म ज्ञानदृष्टी नाही असा टोनप्यांचा अर्थात मूर्खांचा समूह असतो. त्यांच्या अंगी परीक्षणासाठी आवश्य असलेल्या गुणांचा अभाव असतो. या गुणांचा अभाव असल्यावर परीक्षक या नात्याने त्यांचा गौरव कसा करता येईल, त्यांचं कौतुक कसं करता येईल? या सृष्टीत खरे आणि खोटे याचे एकच मिश्रण झालेले आहे. त्याला हे अविवेकी लोक एकाच मापाने मोजतात. अर्थात या लोकांच्या विवेकाने काय केले तर अविवेक केला असं म्हणावे लागेल. मात्र जे खरोखर विवेकी आत्मज्ञानी साधुसंत असतात ते या दृश्य विश्वातील असार सांडून देतात आणि जे सार असते तेवढेच ग्रहण करतात. नतद्रष्ट म्हणजे हलकट वृत्तीच्या माणसाला उत्तम दर्जाच्या वस्तूंची परीक्षा कशी करता येईल? त्याच्याकडे ती कुवत नसते, त्यामुळे त्याला उत्तम वस्तूची किंमत वाटत नसते. त्याचप्रमाणे तो स्वतः दीक्षाहीन असतो. त्याच्यापाशी दीक्षेचे तेज आणि सामर्थ्य कसे काय येईल? प्रातर्विधीला जाऊन आल्यावर तो ओंगळपणाने वागतो, अस्वच्छ राहतो. त्याला वेद शास्त्रे आणि पुराणे काय ज्ञान सांगणार? अशा या ओंगळवाण्यापुढे ते काहीच करू शकत नाहीत हेच खरे. म्हणून माणसाने आधी उत्तम आचार पाळायला शिकावे, मग उत्तम विचार करायला शिकावे. असा उत्तम आचार विचाराने माणसास पहिलं पार जाणे सुलभ होते, त्याचे जीवन सार्थक होते. जे नेमकास न कळे ते बाष्कळास केवी कळे, डोळस ठगती आंधळे कोण्या कामाचे. पाप पुण्य स्वर्ग नरक अवघेची मानिले एक, विवेक आणि अविवेक काय मानावे. अमृत विष एक म्हणती परी विष घेता प्राण जाती, कुकर्मे होते फजिती सत्कर्मे कीर्ती वाढे. परमार्थाचा नित्य नियमाने अभ्यास करणाऱ्यांना सुद्धा परमात्मा स्वरूप कळणे कठीण होते. त्या परब्रह्माचं आकलन होणं जड जातं. मग त्याचा अभ्यास न करणाऱ्याला बाष्कळांना काय बरे आकळेल? जेथे डोळस लोक फसतात तेथे आंधळे लोक फसतील यात काय नवल. खरं तर हे येऱ्यागबाळ्याचे कामच नाही. पाप पुण्य स्वर्ग नरक हे सारे जो एकच मानतो तो मूर्ख माणूस. विवेक आणि अविवेक यामध्ये फरक मानणारच नाही हे उघड आहे. अमृत आणि विष एकच म्हटलं तर काहीच बिघडत नाही, पण विष घेतल्यावर प्राण जातो हे खरं आहे. तसे वाईट कर्मामुळे
नाचक्की होते, सत्कर्मामुळे कीर्ती होते. इहलोक आणि परलोक जेथे नाही साकल्य विवेक, तेथे अवघेच निरर्थक सकळ काही. म्हणून संत संगेची जावे, सत्शास्त्रची श्रवण करावे, उत्तम गुणास अभ्यासावे नाना प्रयत्ने. इहलोक आणि परलोक, प्रपंच आणि परमार्थ याविषयी ज्याच्या जीवनात सर्व साकल्य विवेक विचार होत नाही, नित्यानित्य विवेक नाही की सारासार विचार नाही, त्यांच्या जीवनाला खरोखरच काही अर्थ नाही, हे सर्वथा निरर्थक होय. म्हणून माणसाने साधू संतांच्या संगतीत राहून राघवाच्या मार्गाने जावे, सत्शास्त्राचे श्रवण करावे आणि विविध प्रकारे प्रयत्न करून परमार्थास पोषक अशा उत्तम गुणांचा अभ्यास करावा. परमार्थ कसा करावा याचे यथार्थ मार्गदर्शन सत्संगाशिवाय इतरत्र कोठे मिळेल असा दुसरा राजमार्ग उपलब्ध नाही. तसेच साधू संतांकडून परमार्थपर ग्रंथाचे श्रवण करून त्याचा योग्य आणि उचित असा अर्थ ध्यानात येण्यासाठी सत्संगाची मदत होतच असते. तरच परब्रह्माची प्राप्ती सुलभ होते, जीवनाचे सार्थक होते. म्हणून संत संगेची जावे, सत्शास्त्रशी श्रवण करावे, उत्तम गुणाचा अभ्यासावे नाना प्रयत्ने. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे टोनपसिद्ध लक्षण नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.